पण आम्ही त्यातल्याच कमी म्हणून पकडलेलं आहे. म्हणजे आम्ही म्हणते आम्ही वाढवून चढवून सांगतो, तर असं नाहीये. खरी किंमत याच्यापेक्षा जास्तीच आहे. 81,853 कोटी रुपये वसुली होते या 5 नाक्यांवरती. हिशोबासाठी ही रक्कम यापेक्षा कमी म्हणजे दिवसाला 1.25 कोटी धरली तरी 2012 या एका वर्षात 456.25 कोटी जमा होणार आहे फक्त एका वर्षात. असे असेल तर आजपर्यंत 3,934.64 कोटी रुपये जमा झाले असावे आणि हे असेच चालू राहिले तर 2027 पर्यंत त्यांना दिलेलं आहे काम. 2027 पर्यंत 14,524.79 कोटी रुपये जमा करण्याचा विचार दिसतो. या कामासाठी 2,527.50 कोटीचे कंत्राट दिले गेले. 2,527 कोटी एवढाच कंत्राट दिलं गेलंय. जमा होत आहेत 14,524. असे असेल तर हे पैसे कधीच जमा झाले आहेत, मग पुन्हा टोल वसुली कशासाठी? ही फक्त 2 उदाहरणं आहेत. मग महाराष्ट्रात एकूण काय चित्र असेल? याशिवाय 2 पथकर नाक्यांवरील अंतर किमान 80 किलोमीटर असावे असे राष्ट्रीय धोरण आहे. 30 जुलै 2009 साली काढलेल्या शासन निर्णयात एकाच रस्त्यावरील 2 पथकर नाक्यांवरील अंतर सर्वसाधारणपणे 35 ते 40 किलोमीटर पेक्षा कमी नसावे असा आदेश काढण्यात आला. काही ठिकाणी तर तो देखील पाळण्यात आलेला नाही. का? महाराष्ट्र सरकारच्या महसुली व भांडवली लेख्यावरील जमेचा तपशील जो जाहीर केला आहे त्याप्रमाणे वाहनांवरील कर 2010-2011 च्या आर्थिक वर्षात 3,532 कोटी 90 लाख जमा झाला आहे. राज्य सरकारने पुढच्या वर्षाचा अंदाज 4,000 कोटी व्यक्त केला आहे, म्हणजे वाढ सुमारे 13%. पथकर वसुली करताना ठेकेदारांनी किती वर्ष वसुली करावी हे ठरवताना मात्र 3% दर असतो वाहनांचा रेशो, म्हणजे जास्त दिवस वसुली करता येईल. हा कर रस्ते बांधणी व सुधारणा या कामासाठी खर्च करायला हवा आहे. मग असे असले तरी तो किती जमा केला, किती कमी पडत होते आणि त्याच कारणासाठी करदात्यांकडून अजून पथकर का वसूल केला जात आहे? महाराष्ट्र राज्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 1999 ते 2000 ते 2010 ते 2011 या 12 वर्षात राज्य सरकारकडे 20,085 कोटी 20 लाख रुपये याच वाहनांवरील करापोटी जमा झाले आहेत. त्याचा वापर कसा केला गेला कल्पना नाही. रस्ते बांधणीसाठी जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक किंवा तत्सम वित्तीय संस्था नाममात्र व्याजदरात कर्ज द्यायला तयार असताना आणि इतर राज्ये हा मार्ग अवलंबित असताना खासगी ठेकेदारांना कामे देऊन पथकर वसुलीचा मार्ग का निवडला गेला? प्रत्येक पथकर नाक्यावर तिथे गेलेल्या 24 तासात किती वाहने गेली, किती पथकर गोळा झाला, एकूण किती गोळा करणार आहेत आणि केव्हापर्यंत करणार आहेत याचा तपशील का लावला जात नाही? ते करण्यात काय अडचण आहे? संसदेने केंद्रीय मार्ग निधी अधिनियम 2000 अन्वये डिझेल व पेट्रोलच्या विक्रीवर प्रत्येक लिटर मागे ₹1 अधिभार लावून त्यातून जमा होणारा निधी केंद्रीय मार्ग निधी म्हणून निश्चित केला आहे. या निधीची प्रत्येक राज्याला देय होणारी रक्कम ही त्या राज्यातील पेट्रोल व डिझेलच्या त्या वर्षीच्या एकंदर विक्रीवर जमा झालेल्या अधिभार आणि राज्याचे क्षेत्रफळ यांच्या प्रमाणात वाटप केली जाते. ती किती मिळाली आणि त्या पैशाचे काय झाले अजून सांगितलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने 30 जुलै 2009 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला. त्यात उदाहरणार्थ पथकराच्या 50 कुपनची पुस्तिका आगाऊ खरेदी केली तर 10% सवलत द्यावी. 100ची पुस्तिका घेतल्यास 20% सवलत द्यावी. वारंवार प्रवास करतात अशा वाहनांसाठी परतीच्या प्रवासाचे व दैनिक पासाचे दर हे त्या वाहनांच्या एकेरी प्रवास दराच्या 1.5 पट व 2.5 पट ठेवावे. महाराष्ट्र राज्यातील 5 किलोमीटर त्रिज्येमधील स्थानिक वाहनांना पथकराच्या एकेरी दराच्या 10 पट मासिक पासची तरतूद करण्यात यावी. अशा सवलती दिलेल्या आहेत, पण त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. ती का? मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या देखभालीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ठेकेदाराने जो प्रस्ताव सादर केला आहे त्याप्रमाणे त्यांनी सहरस्ते, सबवे, सर्व्हिस रोड्स बांधणे आवश्यक होते ते झालेले दिसत नाही.
तसेच तेथील वाहतूक व्यवस्थापनही ठेकेदारांकडे आहे. यात रस्त्याची देखभाल, वाहतूक देखभाल, सुरक्षितता, अपघात टाळणे, अपघातानंतरची काळजी घेणे, लोकशिक्षण, माहिती संकलन आणि विश्लेषण यासारख्या गोष्टी अंतर्भूत आहेत. असं असलं तरी त्या सुविधा दिसत नाहीत. पण दिवसेंदिवस त्या रस्त्यांवरील अपघात वाढतच आहेत आणि पथकर भरणारे नागरिक आपले जीव गमावत आहेत. याला कोण जबाबदार? या गोष्टीची दखल घेऊन राज्य सरकारने आजपर्यंत काय केले? प्रत्येक शहराच्या पातळीवर देखील पेट्रोल डिझेलवर महानगरपालिका विशेष कर आकारते. तो किती जमा झाला? याचा हेतू काय? प्रत्येक पथकर नाक्यावर पुढील काही गोष्टी असल्याशिवाय त्याचा काय काय आहेत त्या कुठच्या गोष्टी असल्या पाहिजे? त्या पथकर नाक्यावर किती दिवसांपर्यंत पथकर वसूल केला जाणार आहे? 1. 2. पथकर कुठल्या कारणांसाठी गोळा केला जात आहे? 3. पथकर घेतल्यावर वाहने आणि पथकर देणारे त्यांना कोणत्या सुविधा सवलत देणे आवश्यक आहे? 4. आतापर्यंत केव्हापासून प्रत्येक वर्षी किती पथकर गोळा केला गेला? गेल्या 24 तासात तिथून किती वाहने गेली? कोणत्या प्रकारची? गेल्या 24 तासात किती पथकर गोळा केला? नागरिकांना काही सूचना करायच्या असतील तर सूचना पुस्तक आहे का? या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नाही. यामुळे मी आता आपल्या समक्ष महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की आजपासून जोपर्यंत राज्य सरकार या संपूर्ण गोष्टीमध्ये पारदर्शकता आणत नाही, लोकांना कुठच्या गोष्टी सांगत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याही नागरिकाने आजपासून टोल भरायचा बंद करावा. कोणीही टोल देऊ नये. मी टोल देण्याच्या विरोधात नव्हे, मी कुठच्याही टॅक्स देण्याच्या विरोधात नव्हे, परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये राज्य सरकारकडनं ज्या गोष्टी नागरिकांना मिळायला पाहिजेत, ज्या सुखसोयी सवलती मिळायला पाहिजेत, ज्या जर मिळत नसतील आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता जर नसेल तर आजपासून महाराष्ट्रातल्या कोणत्याही पथकर नाक्यावरती कुठच्याही नागरिकांनी पथकर तिथे भरू नये. राज्य सरकारने जर समजा याच्यासाठी जबरदस्ती करण्याचा जर प्रयत्न केला नागरिकांना तर प्रत्येक पथकर नाक्यावरती आमची माणसं उभी असतील. आम्हाला संघर्षाची आवश्यकता नाही, गरज नाही, करायची इच्छा नाही. परंतु सरकारने या संघर्षाला भाग पाडू नये. या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकारने पारदर्शकता आणावी. सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं संपूर्ण स्पष्टीकरण द्यावं. तोपर्यंत महाराष्ट्रातल्या एकाही नागरिकांनी हा टोल, हा पथकर भरू नये असं मी आवाहन करतो. आमच्याकडनं कोणाहीकडनं याच्या पुढे पथकर भरली जाणार नाही. परत सांगतो, मी टोलच्या विरोधात नाही, परंतु जे पैसे आकारले जात आहेत त्याच्या मोबदल्यामध्ये काय मिळणार आहे, काय मिळत आहे ते सांगितलं जात नाही तोपर्यंत टोल दिला जाणार नाही. यावर आपल्याला काही विचार असेल म्हणूनच सांगतोय, सर्वसामान्य आमची माणसं तिकडे उभे राहतील त्या सगळ्या ठिकाणी. ज्यांच्याकडे ही कंत्राट दिलेली आहेत त्या कंत्राटदारांनी कोणतेही जबरदस्ती लोकांवरती करू नये. जोपर्यंत त्या टोल नाक्यांवरती या सगळ्या गोष्टींची स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत कोणीही टोल भरू नये. त्यांनी स्पष्टीकरण लावावी. पैसा कुठे चाललाय सांगावा, किती गोळा होतोय ते सांगावं. याच्यासाठी संपूर्ण सिस्टीम्स आहेत, जगभर सिस्टीम्स आहेत. मग ते आपल्याकडे का नाहीये एवढा साधा प्रश्नही कोणी विचारायचा नाही का? आम्हाला संघर्ष करायची इच्छा नाही. राज्य सरकारने या बाबतीत तातडीने निर्णय घ्यावा. ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतील त्या दिवशी सगळ्यांनी टोल भरावा. पण सामान्य माणसाला प्रोटेक्शन आपण देणार का टोल नाक्यावर? अर्थातच आमचे लोक तिकडे उभे राहणार. जर आता मी काय उच्च मराठीत बोललो ती वळवून गेले. आजच देणं, आज पाठवून देणं. या संदर्भातली काही कायदेशीर लढाई लढण्याचा तुमचा विचार आहे? या संदर्भातली कायदेशीर लढाई अर्थातच लढणं. त्या संदर्भातली तयारी हळूहळू एक एक ठीक आहे. आणखी काही मला माहिती आहे त्यांच्या मनात काय ते मला माहिती आहे. काय अँजिओप्लास्टीच्या निमित्ताने पण आपण भेट घेतली, त्याचे राजकीय काही ते तुमच्या मनातले खेळ, माझ्या मनातले राजकीय मतभेद संपुष्टात आलेले आहेत. नाही, या गोष्टीला काही अर्थ नाहीये. मला असं वाटतं आपण दोन वेगळे विषय आहेत आणि त्या दोन वेगळ्या विषयांकडे तसंच तुम्ही देखील तसंच पाहू अशी माझी इच्छा आहे.
आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आता आपण बघतो आहोत. राज ठाकरे यांची आता हे केलेले आहे तरी म्हणजे आता मनसे कुठे दिसतच नाहीये. म्हणजे जेव्हा सुरुवात केली तेव्हा आठवडाभर ते दिसलं, लोकांना सुविधा झाल्या, पण परत याच्या अशा प्रकारच्या कंप्लेंट्स आमच्याकडे आल्यानंतर आम्ही ते सुरू करू. थोडी पण आलं तर उत्तर देऊ ना. सध्या जो राज्यात आणि केंद्रात जो पवार सुरू आहे महाराष्ट्राच्या, मला शरद पवार साहेबांचं राजकारण मला अजूनही कळलं नाही. त्यांना काय ती कॅरमची इतकी सोंगटी घालवायची असते ते स्ट्रायकर इकडे मारतात बरं का. त्याच्यामुळे कोणालाच काही कळत नाही त्याला सोंगटी कुठची घालवायची आहे आणि कुठे स्ट्रायकर मारायचं काहीच कळत नाही त्याला. त्याच्यामुळे सगळेच संभ्रमावस्थेत असतात. हो मारतातच. सरकारने त्यांच्या विरोधात इन्क्वायरी करावी. जसं भुजबळांचं नाव निघालं, भुजबळांचे भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. महाराष्ट्र जे बांधलं दिल्लीला त्याच्यामध्ये 52 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट 152 कोटीवरती नेलं आणि आपल्याच माणसांना मला असं वाटतं तो विषय आहे विधानसभेत. त्याच्यावरती माझ्या लोकांनी सांगितले काय करायचं. नाही हे सगळे बरबटलेले आहेत. हे सगळे बरबटलेले आहेत. मला फक्त प्रश्न पडतोय जो विरोधी पक्ष नावाची जी गोष्ट आहे ना ती करते काय, मला हाच प्रश्न पडला विधानसभेत. सांगितलेलं मी आज दिसेल. आज पीडब्ल्यूडी विरोधाच्या कडून जवळपास आपण हा जेव्हा टोलच्या विरोधाचं आंदोलन सुरू केलं त्याच्याच काही दिवस आधी पत्रक काढून सर्व कंत्राटदारांना नोटीस देण्यात आली होती की आपल्याला ज्या ज्या सुविधा द्यायला सांगितलेल्या आहेत त्या आपण निश्चित कालावधीमध्ये द्याव्यात. सरकारने ही सूचना दिलेली आहे आणि आता आपण आपल्या पद्धतीने सूचना देतात. हे रिपिटेशन आहे म्हणजे सरकारने ऑलरेडी त्या नाही. मला असं वाटतं मी आता जे सगळं वाचून दाखवलं ते तुम्हाला समजलेलं नाहीये. नुसत्या ह्या सूचना करून नाहीये. सरकार म्हणजे सरकार आहे ना ते बरोबर. त्यांनी ही गोष्ट करून घ्यायची आहे. ज्या वेळेला त्यांच्या पैशाच्या खाली ज्यावेळेला तुमचे हात दबलेले असतात ना त्यावेळेला सरकार काय करणार. म्हणून ह्या त्या सूचना करतात. सूचना कसल्या करतात. जर तुमच्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे जर समजा ते वागत नसतील कंत्राटदार रद्द करून टाका. तुमच्या आमदारांच्या विधान मंडळ अधिवेशनातल्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का. आहे. ज्या पद्धतीने टोलचा मुद्दा तुम्ही मांडतात पण अधिवेशनात अजून हा मुद्दा आलेला नाही. तुमच्या आमदारांवर 2 दिवस अधिवेशन आहे ना. एक शेवटच्या क्षणाला हा मुद्दा. अरे माझी तयारी झाली नव्हती अजून. ते पहिल्या दिवसापासून मला सांगत होते परंतु माझ्याकडे त्या सगळ्या गोष्टी तर यायला पाहिजेत ना. पुण्यामध्ये मराठी शाळांचं आंदोलन गेले 9 दिवस सुरू आहे. अजून काही मी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. त्याला मी आता ते अधिवेशन संपल्यानंतर मी जाऊन भेटेन. माझ्याकडे मध्यंतरी ते पानसे सर आणि दीपक पवार पण दोघे जण येऊन गेले आणि त्यांनी सगळा मसुदा तयार केलेला आहे. त्या संदर्भात मी भेटणार. तुम्ही वैयक्तिकरित्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या आजोबांच्या कारकिर्दीबद्दल आणि कारभाराबद्दल समाधानी आहात. चल बस. तर राज ठाकरे यांनी आता